हॅलो, नमस्कार सर्वांना आणि सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. कालच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण व्यापार वृद्धियंत्र याबद्दल माहिती बघितलेली आणि ते कसं सिद्ध करायचं आणि ते कुठून आणलेलं मी तर तेही तुम्हाला सांगितलेलं. कुणाला बोलवायचं असेल ते यंत्र तर तुम्ही मिशो इथूनच बोलवा, कारण की तिथे रेट थोडी कमी आहे यंत्राची, तर तुम्ही तिथूनच बोलवा. तर मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं की दादांकडून मी सेवा पण घेतलेली होती. आमच्या बिझनेसमध्ये काही अडचणी आल्या होत्या, तर हे यंत्र मी बोलावलेलं, त्यासोबतच मी दादांकडून सेवा पण घेतली होती. तर ती सेवा कोणती आहे तर तीच आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला. तर मी दादांकडून संकटमोचन ही सेवा घेतली होती. तर संकटमोचन सेवा यामध्ये मग भरपूर सेवा असतात, म्हणजे दादा 151 किंवा 121 अशा सेवा देत असतात. आपल्या समस्या जितक्या मोठ्या असतात ना, तर त्यावर बघूनच दादा जे आहेत ते आपल्याला सेवा देतात. तर आमच्या बिझनेसमध्ये अडचणी आल्या होत्या, तर त्यामुळे मी त्यांच्याकडून सेवा घेतली होती संकटमोचन. तर ती कशी केली मी तेच आज मी तुम्हाला सांगते. तर सेवेला सुरुवात करायची तेव्हा आपल्याला काय करायचं, शनिवारी आपल्याला मारुतीच्या मंदिरात जावं लागतं. तर मग मंदिरात जायचं. तर मी कोणती सेवा केली ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला डिटेलमध्ये मी त्याची माहिती देते, तर तिथून तुम्ही वाचून घेऊ शकता. तर सेवेला आपण जेव्हा सुरुवात करतो तर शनिवारी आपल्याला स्टार्ट करावे लागते. तर शनिवारच्या दिवशी आपल्याला काय करायचं, तर मारुतीच्या मंदिरात जावं लागतं. तर आपल्याला काही साहित्य न्यावं लागतं. त्या साहित्यामध्ये काय काय न्यावं लागतं तर तेच मी तुम्हाला सांगते. एक कणकेचा दिवा करून न्यावा लागतो. तर कणकेमध्ये आपल्याला थोडीशी हळद मिक्स करून त्याचा एक दिवा बनवायचा आहे. आणि त्यानंतर एक नारळ पाण्याचा, 100 ग्रॅम हरभरा डाळ आणि 100 ग्रॅम गूळ न्यावा लागतो. त्यानंतर मग 11 लवंगाची आपल्याला माळ करावी लागते. लाल दोऱ्यामध्ये ती माळ करावी लागते. त्यानंतर मग एक लिंबू लागतो. त्या लिंबाला आपल्याला 4 लवंगा टोचायच्या आहेत. तर त्या कशा टोचायच्या आहेत, जर आपण हातामध्ये असा लिंबू घेतला ना असं उभा, तर आपल्याला डाव्या साईडने त्याला 4 लवंगा टोचायच्या आहेत. तर तुम्ही लिंबू थोडासा हिरवाच घ्यायचा, कारण की मग सेवा होईपर्यंत तो आपल्याला चेंज करायचं काम नाही. आणि तुम्ही जर पिकलेला जर लिंबू घेतला तर तो नक्कीच लवकर खराब होईल. तर हिरवाच लिंबू तुम्ही घ्या. तर 4 लवंगा आपल्याला त्याला टोचायच्या आहे. आणि मंदिरात जाण्याआधी आपल्याला तो लिंबू हातात घेऊन देवाऱ्याच्या पुढे बसून आपल्याला 4 माळा जप करायचा आहे. तर तो कोणता जप करायचा, श्री स्वामी समर्थ ओम हनुमंताय नमः. तर परत एकदा ऐका, श्री स्वामी समर्थ ओम हनुमंताय नमः. तर हा 4 माळा आपल्याला जप करायचा आहे लिंबू हातात घेऊन. नंतर आपल्याला मंदिरात जायचं आहे ते लिंबाला घेऊन. तर पूर्ण साहित्य घेऊन आपल्याला मंदिरात जावं लागतं. मंदिरात गेल्यानंतर मग काय करायचं ते मी तुम्हाला सांगते. सर्व साहित्य आपण घेतलेलं, मंदिरात गेलेलो, तिथे आपल्याला काय करायचं, जो दिवा आहे तर तो आधी लावून द्यायचा. घरूनच तेल न्यायचं आपलं आणि तिथे गेल्यावर दिवा लावून द्यायचा. त्यानंतर जी माळ केलेली आहे 11 लवंगाची ती हनुमंताला घालून द्यायची आहे, अर्पण करायची आहे. त्यानंतर जो लिंबू आहे तो हनुमंताच्या पायावरती आपल्याला तिथे ठेवायचा आहे आणि जे नारळ नेलेलं आहे ते तिथे फोडायचं आहे. आणि मग हनुमंताला प्रार्थना करायची आहे की आमच्यावर अशी अशी समस्या आहे, तर तुमची सेवा आम्ही करणार आहोत, तर ही सेवा आमच्याकडून तुम्ही करून घ्या. तर अशी प्रार्थना आपल्याला त्यांना करायची आहे. आणि तो लिंबू त्यांच्या चरणावरती लावून आपल्याला घरी आणायचा आहे. तर घरी आल्यानंतर, म्हणजे तो लिंबू आपण घरी आणलेला आहे, घरी येऊन परत आपल्याला सेवा करायची आहे. घरी आल्यानंतर आपल्याला हातपाय धुवून सेवेला लागायचं. प्रत्येक कोपऱ्यामध्ये तो लिंबू घेऊन आपल्याला एक कापराची वडी जाळून 4ही कोपऱ्याला, नंतर आपल्याला म्हणजे तो लिंबू हातात घेऊनच आपल्याला ही सेवा करायची आहे. 4ही कोपऱ्याला आपल्याला कालभैरव अष्टक वाचायचं आहे आणि एक कापराची वडी जाळायची आहे. 4ही कोपऱ्याला आपल्याला एक कापूर जाळून कालभैरवाष्टकाचं पठण करायचं आहे लिंबू हातात घेऊन. त्यानंतर मग ते लिंबू आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे ते लिंबू घेऊन आणि श्री स्वामी समर्थ ओम हनुमंताय नमः या मंत्राचा 4 माळा जप करायचा. त्यानंतर मग हनुमान चालिसेचं पठण करायचं आणि ते लिंबू आपल्या देवघरात ठेवून द्यायचं आहे.
आणि परत दुसऱ्या दिवशीपासून मग सेवायला सुरुवात करायची आहे. तर नंतर मग रोजची सेवा मी तुम्हाला सांगते कशी करायची आहे. रोज अंघोळ झाल्यावरती आपल्याला देवासमोर बसून रोज अंघोळ झाल्यानंतर आपल्याला चारही कोपऱ्यात एक एक कापराची वडी जाळून कालभैरव अष्टकाचं पठण करायचं आहे. त्यानंतर मग देवासमोर बसून आपल्याला पुढील सेवा करायची आहे. श्री स्वामी समर्थ ओम हनुमंताय नमः हा जप करायचा आहे. त्यानंतर मग घोरष्टक स्तोत्र आहे. त्यानंतर मग आहे रामरक्षा. त्यानंतर आहे गणपती अथर्व शीर्षक. त्यानंतर आहे हनुमान चालिसा आणि गुरुचरित्राचा 14वा अध्याय आपल्याला घ्यायचा आहे. तर एवढी सेवा आपल्याला रोजची करायची आहे देवघरासमोर. तर तुम्हाला यात काही समजलं नसेल किंवा मग काही प्रश्न असतील तुमचे आणि तुम्हाला दादांकडून ही सेवा पाहिजे असेल तर मी तुम्हाला नंबर दिलेला आहे, त्यावरती मला मेसेज करा, ग्रुपमध्ये ॲड व्हा आणि दादांकडून ही सेवा नक्की घ्या. जर तुम्हाला काही अडचण असेल किंवा काही समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता किंवा मग कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी सेवा करा, सेवकरी व्हा.